नमस्कार. सर्जनशीलता आणि सौंदर्यदृष्टी या स्वप्रकटीकरणाच्या क्रिया आहेत. हे दिसून येण्याकरता विविध कृतीच्या वेळी मुलांचं निरीक्षण करणं गरजेचं असतं. मुलांना विविध माध्यमं हाताळायची संधी मिळणं गरजेचं असतं. रंग, ब्रश, कागद, माती ही माध्यमं हाताळताना मुलं त्यांची आवड आणि कल दोन्ही दर्शवत असतात. उत्सुकता, कल्पना, विचार आणि कुतूहल हे सगळे पैलू मिळून सर्जनशीलता विकसित होताना दिसते. ही नैसर्गिक प्रक्रिया असली तरीही मुलांना येणारे अनुभव त्यावर परिणाम करतात. पूर्णपणे नवीन कल्पना सुचणं सर्जनशीलतेचाच पाया असतो. आपण बघूयात कलानुभवातनं काय काय साध्य होतं. आनंद निर्माण होतो, अवधान कक्षा वाढते, सूक्ष्म स्नायूंचा विकास होतो, नवनिर्मितीस वाव मिळतो, हस्तनेत्र समन्वय साधला जातो, शोधक वृत्तीला चालना मिळते, विविध कला माध्यमांची ओळख होते आणि भावना प्रकट करायला योग्य मार्ग मिळतो, कल्पकता वाढते. कलानुभवाला मुलांच्या जीवनात महत्त्व आहे. मुलांना काहीतरी नवीन करावंसं वाटत असतं आणि नवनिर्मितीची क्षमता त्यांच्यामध्ये असते आणि म्हणूनच मुलांना कलानुभवाला वाव देऊयात. याचेच काही उपक्रम बघूया. फाडकाम, कातरकाम, चिकटकाम, चित्रकला यामध्ये सुद्धा फाडकामामध्ये हाताने कागद फाडणं, कधीतरी कात्रीने कागद कापायला देणं, थोडी मुलं मोठी झाल्यानंतर एका रेषेवर कात्रीने कापणं, चित्रकलेमध्ये कागदांवरती रेघोट्या मारायला देणं, वर्तुळाकार गिरगटवणं, माती, वाळू, पाटी, कागद अशा विविध माध्यमांवर चित्र काढायला देणं, मुक्तपणे खडूनी चित्र काढणं, अशा विविध प्रकारची माध्यमं मुलांना हाताळायला देणं गरजेचं असतं. अजून काही उदाहरणं म्हणजे रंगकाम, ठसेकाम, घडीकाम, मातीकाम, रचना करायला देणं, सुशोभन करणं आणि अभिनय करणं. यामध्ये सुद्धा ओल्या कृती म्हणजे कणिक मळणं, त्याच्यानंतर ओल्या रंगांनी रंगवायला देणं, ओल्या रंगांनी ठसेकाम करायला देणं ह्या सगळ्याचा समावेश होतो. अभिनय करणं हे सुद्धा खूप महत्त्वाचं आहे बरं का. यामध्ये आपण मुलांना प्राण्यांसारख्या हालचाली करायला देऊ शकतो, चालायला सांगू शकतो, पायामध्ये घुंगरू बांधून नाच करायला देऊ शकतो. स्वतःच्या कल्पनेने अभिनय करणं हाही याचाच एक भाग बरं का. गाणी आणि गोष्टी या कृतीत मुलांना सहभागी होण्याचं प्रोत्साहन देऊ शकतो. सौंदर्यदृष्टीच्या विकासातली ताईची भूमिका बघूया. मुलांमध्ये असणारे वैयक्तिक फरक समजून घेऊया. मुलांच्या कल्पनांना आणि प्रश्न विचारायला संधी मिळेल असं वातावरण तयार करूया. मुलांना काही सांगायचं असेल तर त्यांना व्यक्त होण्यासाठी पुरेसा वेळ आणि मोकळं वातावरण मिळेल याची काळजी घेऊया. मुलांसाठी विविध अनुभव उपलब्ध करून देऊया म्हणजे मुलांची सृजनशीलता फुलेल. साचेबंद साहित्य देण्याऐवजी विविध माध्यमं हाताळायला पुरेसा वेळ आणि संधी देऊया. प्रत्येक मुलाच्या प्रयत्न करण्याचे कौतुक करूया. मुलांनी केलेल्या वस्तू किंवा चित्रात किंवा कलाकृतीत बदल न करता त्याचं कौतुक करूया. अति कडक शिस्तीचं वातावरण निर्माण होऊ न देता हसत खेळत मोकळं वातावरण असल्यास मुलांच्या सृजनशीलतेत अडथळा येणार नाही आणि मुलांमध्ये तुलनाही करणं टाळता येईल. सौंदर्यदृष्टीतील गुणविशेष म्हणजेच रेखीवपणा, सुबकपणा, रंगसंगती हे समजण्यासाठी कलानुभवाचा उपयोग होतो. मुलांनी स्वतः या कृती केल्यामुळे मुलं स्वावलंबी होतात, त्यांचे सूक्ष्म स्नायू विकसित होतात. याशिवाय यातून आनंदही मिळतो. धन्यवाद.